नमस्कार श्रोते हो, या स्टोरी वर्ल्ड चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. कसे आहात? मजेत ना? या धकाधकीच्या आयुष्यात जरा तुमचं मनोरंजन करावं, त्यासाठी हा खटाटोप असतो. श्रोत्यांनो, मला एक गोष्ट खटकतेय म्हणून सांगते. अलीकडे काही दिवसांपासून मी पाहतेय, पोरपोरी आपल्या आईवडिलांना मम्मी पप्पा, बहीण भावाला दीदी भैया असं संबोधायला लागलीत. का? आई, वडील, बहीण, भाऊ या नात्यांना आपल्याकडे चांगले शब्द फार पूर्वीपासून आहेत की हो. मग आई, बाबा, ताई, दादा का आपण ते वापरायला सोयीस्करपणे टाळतोय? इतके सुंदर शब्दांबद्दल आपल्याला कमीपणा वाटायला लागलाय की काय? कुणी विदेशी किंवा हिंदी भाषिक आई, बाबा, ताई, दादा हे शब्द वापरताना तुम्ही पाहिलाय का हो? नक्कीच नसेल. मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके असं केलं आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी 10 जानेवारी 2012 रोजी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली. समितीने 500 पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता. केंद्र शासनाने ठरवलेल्या निकषानुसार मराठी भाषेचं संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास करून पुरावे गोळा करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले होते. मराठीतून हा अहवाल 12 जुलै 2013 रोजी सादर करण्यात आला. नंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी 2024 उजाडावे लागले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात मराठी भाषेला हा दर्जा देण्यात आला. हे लक्षात घ्या. तर सांगायचा मुद्दा हा की आई बाबा हे इतके सुंदर शब्द आहेत आपल्या मराठीत, त्याची सर मम्मी पप्पाला नाही. बाकी व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आई बाबा म्हटले किंवा मम्मी पप्पा म्हटले तरी प्रेम कायम राहतं. असो, आज आपण ऐकणार आहोत हलकी फुलकी कथा अलाराम. हा शब्द प्रत्येक जणांना परिचित आहे, नाही का? अलार्मला बरेच जण आलाराम म्हणतात. तर शेफालीच्या घरी जरा डोकावून बघूया. राम आलाय का? पितृपक्ष, श्राद्धाचा महिना. शेफालीच्या आजीला जाऊन वर्ष झालं. शेफालीचं लग्न झालं आणि महिन्याभरात आजी गेली. आज श्राद्ध होतं आजीचं, म्हणून ती आली होती. नवरा राम यायचा होता. आजीच्या फोटोसमोर बसून शेफालीच्या मनात आजीसोबतच्या आठवणी दाटून आला. शेफाली आजीची लाडकी. आजी नेहमी म्हणत, पहिली बेटी धनाची पेटी. शेफाली जसजशी मोठी होऊ लागली तसा तिचा आजीचा ओढा कमी झाला. नंतर मग बाहेरगावी शिकायला गेल्यावर तर आजी म्हणजे अडगळ वाटू लागली. इतके वर्ष माया लावणारी आजी नकोशी झाली. पण लग्नानंतर रामने शेफालीचे डोळे उघडले. तेव्हा तिच्यात अपराधीपणाची भावना आली. लगेचच तिने आजीला घट्ट मिठी मारत म्हटले, आजी, मी जे वागले ते चुकीचे होते, सॉरी म्हटलं. आजीने मोठ्या मनाने माफ केलं. शेफाली, तुझ्या आयुष्यात राम आला. खऱ्या अर्थाने त्याने अलाराम वाजवला आणि तुला जागं केलं. खरंच की, अलारामवरून तुला लग्नाच्या काही दिवस आधीची गोष्ट आठवली. अगं बघ ग बाय, अलाराम कवाच्याने वाजून राहिलाय. उठ बघ आणि बंद कर. माय डोसकं दुखा लागलाय त्या आवाजाने. उठाचच नसते तर कशापायी त्या घड्याळ्यासनी केकाटायला लावते? अगं मम्मी, त्याला अलाराम नाही म्हणत ग. कितीदा सांगू, त्याला अलार्म म्हणतात. तू आपली त्याला गजर म्हणीत जा पाहू. बरं पोरी, जगर वाचतूया. मम्मी, गजर, जगर नाही. आजी फणकारली. तुझ्या मम्मी की टम्मीला इंग्लिश शब्द बराबर बोलता येतं, जणू जन्म लंडनातच झालाय. पण ती माऊली आपल्या शहरात शिकणारी लेकीने मम्मी म्हटल्यावर जरा हरकली. पण बाकी त्या मम्मीचा आपल्या भाषेशिवाय इतर भाषेशी दूरदूरचा संबंध नव्हता. पण शहरात राहणारी आपली मैत्रीण तिच्या आईला मॉम, मम्मा वगैरे म्हणते, म्हणून शेफालीने आये असं हेल काढून न म्हणता आता मम्मी असं प्रेमळ हाक मारणं सुरू केलं. त्यामुळे तिचं पाहून लहान भावाची ती ताई न होता दीदी झाली आणि शेतीत मोलमजुरी करणाऱ्या वडिलांचा पप्पा झाला. या पलीकडे ज्ञानशून्य. एक बरं होतं
की आजी ही आजीच राहिली, कारण ते जरा कठीण होते आणि आजीला सुद्धा खपत नव्हते. से पार्ले, तू कवाय का इंग्रजाला आपल्या मायबापाले आईबाबा म्हटलेलं पाहिलं काय? तुझ्या मायला मम्मी आणि बायला पप्पा म्हटल्याने काय त्याच्या बुद्धीत वागण्या बोलण्यात फरक पडलं काय? त्यापेक्षा त्याचे चांगल्या गोष्टी शिकाव्या. बघ त्याचा देश किती चकाचक असते. आपल्याकडे निरा पचापच पानाच्या पिचकाऱ्या. त्या सिगारेटीच्या डब्यावर कसं लिहिलं असते की बुवा सिगारेट ओढणं तब्येतीला हानिकारक असते, तसं पानवाल्याने पान देताना बजावून सांगायला हवं एवढंच बाकी राहिलंय. याजे सकाळपासनं काय पिरपिरी लावली असतो. तुझ्या मायला अलार्मपेक्षा घर नीट स्वच्छ ठेवायला सांगितलं तर तुझ्या शिक्षणाचा उपयोग. सांगली गोठं जेव्हा पिरपिरी वाटे तेव्हा समजावे की बुद्धी चांगला शिकाय तयार नाही. शेफालीच्या आजीने अलार्म वाजवला. नंतर शेफालीचं लग्न रामशी ठरल्यावर आजी नेहमी चिडवत असे, आता बघ आला राम कसा वाजतोय. लहान भाऊसुद्धा दाजी आले म्हणण्याऐवजी अलाराम म्हणून शेफालीला चिडवत असे. आता हे चिडवणारी उपदेश देणारी आजी गेली. मी आई बाबा म्हणते हे ऐकायला आजी जिवंत नाही. कोणीतरी खूप चांगलं म्हटलं आहे, अलार्म हे फक्त जागे करणारे यंत्र नाही, तर आयुष्याला कलाटणी देणारा मंत्र आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपले आई वडील, आजी आजोबा, इतर वरिष्ठ आपल्याला चांगलं सांगत असतात तेव्हा नीट ऐकून घ्या. शेफालीला सॉरी म्हणायला वेळ मिळाला, पण आपल्याला हातून वेळ जाऊ नका देऊ. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. कथेला एक छानशी कॉमेंट द्या, लाईकसुद्धा करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर भरपूर कथांनी व्याप्त असणार आहे. विविध कथा आपणास ऐकायला मिळतील. तुमच्यापैकी कोणाला या चॅनलच्या माध्यमातून आपली कथा श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपर्क नंबर आणि ईमेल आयडी दिला आहे. पुढील कथेपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.